श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। 24 मार्च रविवार रोजी आहे होळी आणि होळी म्हटलं की आपल्याला अनेक उपाय, आपल्यातली निगेटिव्हिटी, आपल्या घरातली निगेटिव्हिटी काढण्यासाठी अनेक गोष्टी करायच्या असतात। तर त्याचेच उपाय धनसंपत्ती असू दे, आरोग्य असू दे, व्यवसाय असू दे, या सगळ्या संबंधीचे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट बघा, जेणेकरून तुम्हाला मनात कोणतेही प्रश्न राहणार नाही। बॅकग्राऊंड थोडासा वेगळा आहे। शंकराच्या मंदिराला बरोबर हे शंकराचं मंदिर आहे आणि त्याच्याकडे पाठ करून, म्हणजे इकडच्या बाजूला पाठ करून मी अशी बसलेली आहे। थोडा रस्त्यावरचा आवाज येऊ शकतो, हेडफोन घालून व्हिडिओ ऐका। थोडी आहे आता की मी अशाच वातावरणात बसू शकते, त्यामुळे तर तुम्हाला सांगते होळीच्या रात्री तुम्हाला काय उपाय करायचे आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता कधीच भासणार नाही। आणि होळी आपण लहानपणी म्हणायचो, अजूनही सगळ्यांना आठवत असेल, होळी रे होळी पुरणाची पोळी। खरंच आपल्याला लहानपण म्हणजे होळी हे फक्त आणि फक्त लहानपण हे आपलं म्हणजे जे लहानपण होतं ते फक्त आपलं होळी आणि पुरणाची पोळी यापुरतच मर्यादित होतं। मात्र होळीमध्ये आपण काय काय उपाय करू शकतो किंवा होळीचे महत्त्व काय आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे। आता पूर्वीच्या लोकांनी होळी हे का काढलेलं आहे, कारण या दिवसामध्ये अनेक कीटक किंवा अनेक असे जंतू पसरलेले असतात जे हवेमध्ये असतात आणि ते सगळे होळी दहनाने जागोजागी होळी पेटवल्यामुळे ते संपूर्ण नष्ट व्हावेत म्हणून आपल्याला होळी पेटवायची असते। त्यामुळे जंतू संसर्गाचा पूर्णपणे नाश होतो आणि जंतू मरून जातात असं देखील म्हटलं जातं, म्हणून पूर्वजांनी होळी ही पद्धत काढली होती। त्याचप्रमाणे एक शेकोटी म्हणून सुद्धा होळीचा वापर केला जातो आणि होळीच्या राखेचे म्हणजे विभूतीचे तर अनेक सारे उपयोग शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे। होळीच्या रात्री कमी काही पैशाची पडणार नाही असे उपाय करायचे आहेत। मंत्रसिद्ध आपल्याला करायचं आहे। होळीची रात्र ही खास रात्र मानली जाते। लक्ष्मी प्राप्तीसाठी रात्री तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, तो करायचा आहे। महालक्ष्मीची पूजा तुम्हाला करायची आहे आणि महालक्ष्मीची पूजा करून 108 वेळा किंवा 1008 वेळा तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्हाला जप करायचा आहे। माता लक्ष्मीची पूजा कशी करायची आहे तर आधी पाण्याने अभिषेक, मग पंचामृताने अभिषेक, मग पुन्हा पाण्याने अभिषेक, त्यानंतर लक्ष्मीला पिवळे वस्त्र तुम्हाला अर्पण करायचे आहे, थोडेसे अत्तर लावायचे आहे आणि त्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई तुम्हाला लक्ष्मीला अर्पण करायची आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमो नमः कमळगट्ट्याच्या माळेवर जप करायचा आहे। आता कमळगट्ट्याची माळ नाही म्हणून थांबून राहायचं का तर नाही, नुसता 108 किंवा 1008 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप केला तरी चालेल। मात्र कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला प्रिय आहे, म्हणजे एक मणी म्हणजे लक्ष्मीला एक कमळाचं फूल आपण अर्पण करत आहोत अशी ती भावना असते, म्हणून कमळगट्ट्याच्या माळेला जास्त महत्वाचं असतं। कारण कमळगट्ट्याचं बी म्हणजे कमळाचं बी असतं, त्यामुळे लक्ष्मीला ते अत्यंत प्रिय आहे। शुक्रवारी तुम्हाला यानंतरच्या पुढच्या शुक्रवारपासून सुद्धा अशीच पूजा आणि असाच मंत्रजप तुम्हाला करायचा आहे। पैसा कमवण्याचे अनेक मार्ग तुमचे उघडे होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होण्यास सुरुवात होईल। लग्न, ग्रहदोष आणि कुंडली, आता लग्न ठरत नाहीये, काही ग्रहदोष आहेत किंवा कुंडली खराब आहे असं ज्योतिषांनी सांगितलं आहे। अशा वेळेस विड्याचे पान, सुपारी आणि हळकुंड घेऊन शिवमंदिरात जायचे आहे। विड्याच्या पानावर हळकुंड ठेवून सुपारी ठेवून शिवलिंगावर ठेवायचे आहे। हा उपाय तुम्हाला 2 दिवस सलग करायचा आहे। त्याआधी शिवपिंडीवर पाणी अर्पण करायचं आहे आणि मग शिवलिंगावर तुम्हाला 2 पाने हळद म्हणजे हळकुंड आणि सुपारी असं तुम्हाला ठेवायचं आहे। यामुळे कुंडलीतले दोष, त्याचप्रमाणे ग्रहदोष पूर्णपणे दूर होण्यास मदत होते। विवाह ज्यांचा ठरत नसेल त्यांचा विवाह देखील होतो, महादेवाची कृपा होते आणि विवाह ठरण्यास मदत होते। होळीच्या रात्री किमान, आता हा उपाय ज्यांना जमत नाही त्यांनी काय करायचं, होळीच्या दिवशी महादेवाच्या देवळाच्या चौकटीत दारात जरी तुम्ही दिवा लावून आलात तरी तुमच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। हनुमानाचा एक उपाय बघूया, हनुमंताचा म्हणजे आपल्या मारुती रायाचा।
भीती, नकारात्मकता किंवा आपल्याला दडपण येते किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीची सतत भीती वाटते, अशा वेळेस हनुमंताला शरण जायचे आहे। संध्याकाळी म्हणजे रात्री स्नान करायचे आहे, मंदिरात जायचे आहे, शेंदूर आणि चमेलीचे तेल मारुतीला अर्पण करायचे आहे, वस्त्र चढवायचे आहे, फुले हार फुले घालायची आहेत, हार घालायचा आहे आणि हनुमान चालिसाचे हनुमानाच्या मंदिरात बसून पठण करायचं आहे। मंत्रसिद्धी तुम्हाला एक उपाय सांगते, सगळ्या समस्येतून सुटका होण्यासाठी। वाद होत असतील पती पत्नीमध्ये तर हा उपाय करायचा आहे। एका कागदावर तुमच्या सगळ्या इच्छा लिहायच्या आहेत, म्हणजे सगळ्या पती पत्नीचे भांडण, आर्थिक समस्या, रोगराई, मुलांची प्रगती हे सगळं लिहायचं आहे आणि होळीमध्ये तुम्हाला हा कागद जाळून टाकायचा आहे। तुम्हाला अत्यंत सुंदर असा तुम्हाला फायदा होईल। या दिवशी जर तुम्हाला कुठं कमळाचं फूल मिळालं तर त्या कमळात तुम्हाला दूध घालायचं आहे आणि मध घालायचं आहे आणि ते अर्धे तुम्हाला चंद्राला चढवायचं आहे। तुमच्या आयुष्यातली भीती, अडथळे दूर होतील। करिअर आणि व्यवसाय यासाठी 21 गोमती चक्र करिअर आणि व्यवसाय यासाठी 21 गोमती चक्र शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचे आहेत। गोमती चक्र गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला गोमती चक्र काय आहे हे समजेल। अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा वैदिक धार्मिक वस्तू जिथे मिळतात तिथे मिळून जाईल तुम्हाला। कष्ट करून जर तुम्हाला यश येत नाहीये तर सुके खोबऱ्यामध्ये म्हणजे खोबऱ्याच्या वाटीमध्ये साखर भरायची आणि ती होळीत टाकायची। तुमच्या आयुष्यामध्ये यश, भरभराट, कीर्ती निर्माण होईल। त्याचप्रमाणे या दिवशी होळीची राख घरी आणायची, स्वच्छ लाल कपड्यात बांधायची आणि पैशाच्या जागेवर ठेवायची। तुमच्या पैशामध्ये सतत भरभराट होईल। घर तुम्हाला या दिवशी स्वच्छ करायचे आहे, तुटके सामान बाहेर काढायचे आहे, त्याचप्रमाणे फाटके कपडे बाहेर काढायचे आहेत, भंगार सामान, रद्दी हे होळीच्या दिवशी तुम्ही अवश्य बाहेर काढा। यामुळे सुद्धा तुमच्या घरामधली नकारात्मकता जाऊन तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल। वाईट विचार आपल्याला होळी सोबत जाळायचे आहेत। त्याचप्रमाणे आनंदी जीवन जगायचे आहे। होळीमध्ये जेव्हा आपण पुरणपोळी, बघा प्रत्येक जण होळीमध्ये पुरणपोळी आणि नैवेद्य अर्पण करतो, त्याबरोबर होलिका मातेला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या आयुष्यातले वाईट गुणांचा नाश व्हावा, ते जळावेत। आजपासून मी ही एक वाईट सवय सोडत आहे असा होलिका मातेजवळ आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे तिचा आणि एक आपल्यातली कुठलीही एक वाईट सवय त्या दिवशीपासून कायमची सोडून द्यायची आहे। आणि होळीच्या नंतर आपल्याला जी रंगपंचमी खेळायची असते त्याचे व्हिडिओ तर मी नंतर करेनच, मात्र नैसर्गिक रंग वापरा आणि निसर्गाला प्राधान्य द्या। होळीसाठी सुद्धा विनाकारण लाकडे तोडू नका, झाडांचे नुकसान करू नका, निसर्गाला जपा। निसर्ग आहे तर आपण आहे। विनाकारण मोठाली झाडे तोडून आपल्याला पावसामध्ये अडथळा येईल। आज आपण बघत आहोत की पाण्याची टंचाई घरोघरी किती आहे। ज्यांच्याकडे 24 तास पाणी आहे त्यांना पाण्याची किंमत नाही, पण ज्यांच्याकडे पाणी, ज्यांना बादलीनं, तांब्यानं, पातेल्यांमध्ये भरून ठेवावं लागतं त्यांना पाण्याची किंमत माहित आहे। त्यामुळे झाडे जगवा आणि झाडे टिकवा। कुणीही झाडे तोडून होळी साजरी करू नका, हीच तुम्हाला मी नम्र विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। खरोखर इकडून तिकडून खूप आवाज आले त्याबद्दल माफ करा, काही दिवस ऍडजस्ट करा। श्री स्वामी समर्थ।